प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. भाग्यवान जगी कोण महान, ऐका काय वदे भगवान. अशा प्रकारचं गीत आपण देवळामध्ये गात असतो आणि ह्या गीतामध्ये धन्योद्गारांचं सार देण्यात आलेलं आहे. आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासमोर 8 धन्योद्गार सादर करत आहे आणि ह्या 8 धन्योद्गारामध्ये एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्यासमोर सादर करण्यात आलेलं आहे की अशा प्रकारचं जीवन जगणारा माणूस ह्या जगात सदैव सुखी राहू शकतो आणि परमेश्वराच्या नजरेमध्ये धन्य असतो. ह्या संपूर्ण उतार्याची सुरुवात कशी झाली आहे बघा. ह्या सगळ्यांचा सार जणू काही प्रभू येशू ख्रिस्ताठायी आहे हे दर्शविण्यासाठी संत मत्तय आपल्याला सांगतो की लोकसमुदायाला पाहिल्यानंतर येशू डोंगरावर चढला. ह्याचा अर्थ इतकाच आहे की सर्वसामान्य लोकांपेक्षा येशू वेगळा होता आणि मग तो खाली बसला. ही त्याची नम्रता, हे त्याचं गुरुपण. आणि मग त्याचे शिष्य त्याच्या जवळ आले असं सांगण्यात आलेलं आहे. त्याचे शिष्य जवळ आले म्हणजे आत्ता नक्कीच अभ्यासाला सुरुवात होणार आहे, प्रवचनाला सुरुवात होणार आहे. जीवाचे कान करून शिष्य त्याच्या जवळ येऊन बसलेले आहेत आणि मग तो तोंड उघडून त्यांच्याशी बोलू लागला, त्यांना शिकवू लागला. तोंड उघडल्याशिवाय कोणी बोलू शकतो का, शिकवू शकतो का? मग हा उल्लेख कशासाठी? तर जुन्या करारातील संदेष्टे म्हणा, वक्ते म्हणा, हे दुसऱ्यांच्या अधिकारावरती आधारित शिक्षण देत असत. शास्त्री पुरुषीसुद्धा नियमशास्त्राचा आधार घेऊन शिक्षण देत असत. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचा अधिकार हा दैवी अधिकार. त्याच्याकडे स्वतःला सांगण्यासारखं काहीतरी होतं. तो इथे तिथे पाहून शिकवण देत नाही. म्हणूनच तो तोंड उघडून त्यांना शिकवू लागला असं सांगण्यात आलेलं आहे. आता धन्योद्गाराकडे थोडंसं लक्ष ठेवूया. प्रत्येक धन्योद्गार एक महत्त्वाचा पैलू उलगडून सांगतो. पहिला पैलू आहे जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. आत्म्याने दीन याचा अर्थ असा की आपल्या दीनपणामध्ये पूर्णपणे परमेश्वरावरती विसंबून राहणं. हा पहिला पैलू आहे, आनंदाचा आणि सुखाचा पहिला पैलू. सुखाचा दुसरा पैलू आहे जे शोक करीत आहेत ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन केले जाईल. शोक कशाबद्दल करायचा? आपलं काहीतरी हरवलेलं आहे म्हणून नाही, तर आपला आत्मा हरवला असेल, आपल्या हातून पाप घडलेलं असेल तर त्यासाठी शोक करायचा. असा शोक ईश्वरी सांत्वन देऊन जातो. जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. आज जगामध्ये कणखरपणा, कठोरपणा ह्याला अधिक महत्त्व दिलं जातो. दादागिरी, मोठेपणा आणि धमकबाजी अशा प्रकारे जग चालत आहे. परंतु येशू सांगत आहे, सौम्य असलात तर तुम्ही पृथ्वीचे वतन भोगाल. मदर तेरेसा सौम्य राहिल्या आणि सारं जग त्यांनी पायाखाली घातलं. जे नीतिमत्वाचे भुकेले आणि ताणलेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. योग्य प्रकारची भूक ही आध्यात्मिक भूक असावी असं इथे सूचित करण्यात आलेलं आहे. जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल. त्यांच्यावर दया होईल म्हणजे कोण दया करणार आहे? साक्षात परमेश्वर दया करणार आहे. आणि म्हणूनच दयाळू बनायचं.
आपल्या अंतःकरणामध्ये करुणा साठवायची. विशेष करून आपल्या शत्रूंच्या बाबतीत आपलं हृदय दयाळू बनवायचं. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. की माणसाचं हृदय हे एखाद्या काचेसारखं असतं. त्याच्यावरती धूळ साचली तर काचेच्या पलीकडचं दिसत नाही. अगदी त्याप्रमाणे हे अंतःकरण पापाच्या घाणीने माखलं तर माणसाला देवाचा अनुभव येऊ शकत नाही. शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. शांती, सलोखा, समेट हे ईश्वरी सद्गुण आहेत आणि म्हणूनच हे सद्गुण अंगीकारले की आपलं देवाशी एक नातं जुळत असतं. नीतिमत्वाकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. म्हणजे आज ख्रिस्ती लोकांचा छळ होत असतो. कुटुंबामध्ये देखील लोकांचा छळ होत असतो. परंतु आपलं काहीच चुकलेलं नसताना जेव्हा छळ होतो तेव्हा घाबरून जायचं नाही. आपल्याला कदाचित ह्या जगात तुच्छ लेखलं जाईल, परंतु त्या जगात परमेश्वर त्याची दखल घेणार आहे. माझ्यामुळे लोक जेव्हा तुमची निंदा छळ करतील, तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य. आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. कारण तुमच्या पूर्वीचे संदेष्टे होऊन गेले, त्यांचा त्यांनी तसाच छळ केला. हे सर्व प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, कारण ह्या जगाचे मार्ग आणि परमेश्वराचे मार्ग पूर्णपणे भिन्न आहेत. म्हणून आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचा हा मार्ग, अष्टांग मार्ग प्रत्यक्ष कृतीत उतरविता यावा अशी कृपा मागूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.